विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन शेअर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये युनिट 1 टू युनिट 5 पर्यंतचे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपल्याला एनसेम एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असू शकतो, प्रोबेबल पॅटर्न. कारण सेकंड इयर मध्ये या वर्षीच हा पॅटर्न इंट्रोड्यूस होणार आहे आणि कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन्सला मी एमएमबी साठी फोकस करू शकतो, तर या रिलेटेड हा व्हिडिओ असणार आहे. तर आपण बघूया वन बाय वन. तर बघा, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे युनिट 1 टू युनिट 5 अशा प्रकारे वेगवेगळे काय असणारे कंटेंट्स असणारे, राईट. आता ऍज पर द एसपीपीयू पॅटर्न्स किंवा विद्यापीठाचा जो पॅटर्न आहे त्यांनी काय ट्रिक केलेली आहे की या आधी कसं व्हायचं, इनसेम एक्झाम झाली की ते युनिट तुम्हाला स्टडी करावे लागत नसायचे. मग राहिलेले जे युनिट्स असायचे ते तुमच्या एनसेम एक्झामला असायचे, बरोबर. परंतु आता फर्स्ट इयरला ज्यावेळेस 24 पॅटर्नचे क्वेश्चन पेपर आलेत, त्यानुसार तुम्ही आता फर्स्ट इयर थ्रू सेकंड इयरला आले आहात, तुम्हाला माहिती झालंय की बेसिकली काय असू शकतं. तरीही मी तुम्हाला सांगतो की एमएमई साठी तुम्हाला काय करायचंय, एनसेम एक्झाम असू द्या तरी तुम्हाला 5च्या 5 युनिटच्या इम्पॉर्टंट पॉइंट्सला फोकस करायचा आहे. 5चे 5 युनिट तुम्हाला स्टडी करायचे आहे पुन्हा एकदा. आता काय असणार आहे, मग युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 असं जर आपण बेसिकली घेतलं तर आपल्याला माहिती आहे की हे बघा, आता आपल्याला काय करायचंय, परत 70 मार्क्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचंय, बरोबर. हा झाला तुमचा कम्प्लीट सिलेबस, बरोबर. मग या पूर्ण युनिटला मिळून मला 70 मार्क्स मध्ये काय करायचंय, कन्वर्ट करायचंय, बरोबर. मग माझं युनिट 1चं वेटेज किती, युनिट 2चं वेटेज किती, युनिट 3, 4, 5चं वेटेज किती. तर स्टुडंट, सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर नियर अबाउट तुम्हाला 18 नियर अबाउट 70 टू 18, म्हणजे आता जर आपण बघितलं तर 20 असं बघितलं तर 100 मार्क्सचा क्वेश्चन तुमचा कव्हर होतो. हे जर झालं तर हे झालं तुमचं एनसेम एक्झाम साठी, बरोबर. मग जर मी याला इनसेम मध्ये इकडे डिवाइड करून घेतलं, बघा इकडे इनसेम एक्झाम आहे, इनसेम एक्झाम, तर यामध्ये तुमचे ऑलरेडी 30 मार्क्स. आता इनसेम म्हणता येईल का याला, सगळ्यात इम्पॉर्टंट आता इनसेम एक्झाम नावाचा पॅटर्न राहिलेला नाहीये, तर तो तुमचा कॉलेज लेवलला होतो. हे तुमचं कॉलेज लेवलचा इव्हेंट आहे असं समजूया, कॉलेज लेवल. आता कॉलेज लेवलला व्हॅरी होतं. सपोज पुण्यातले काही कॉलेजेस असतील, एका कॉलेजने वेगळ्या प्रकारे त्यांचे 30 मार्क्स घेतले, नाशिक मधले एका कॉलेजने वेगळ्या प्रकारचे घेतले, नाशिक मधले अजून दुसऱ्या कॉलेजने वेगळ्या प्रकारचे घेतले. इट डिपेंड्स ऑन कॉलेज स्ट्रॅटेजी. मग त्यांनी एकाच युनिटवर 5 असाइनमेंट दिले असतील, दुसऱ्या युनिटवर अजून 5 असाइनमेंट दिले असतील, क्लास टेस्ट 1 ठेवली असेल, क्लास टेस्ट 2 ठेवली असेल, किंवा त्या रिलेटेड अजून एक्सटर्नल असाइनमेंट्स असतील, त्यानुसार त्यांनी त्यांचे ते मार्क्स काय केले असतील, डिस्ट्रीब्यूट केलेले असतील. त्यामुळे याच्यामध्ये आपण फिक्स असा कुठलाही पॅटर्न कन्सिडर करू शकत नाही. बट व्हेन वी कन्सिडर द एंड सेम एक्झामिनेशन, आता तर त्यात युनिट 1 पण येणार, युनिट 2 पण येणार, युनिट 3 पण येणार, 4 पण येणार, 5 पण येणार. मग करायचं काय, हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन. मग इकडे बघा, आता आपण काय करूया, युनिट 1 म्हणण्यापेक्षा आता क्वेश्चन वाईज जाऊया, कारण क्वेश्चन वाईज जाणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय आहे, क्वेश्चन वाईज जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग पहिलं काय करूया, क्वेश्चन 1. आता क्वेश्चन 1 हा तुमचा युनिट 1 आणि युनिट 2 दोघांवर पण असणार. क्वेश्चन 1 हा तुमचा युनिट 1 प्लस युनिट 2 या दोघांवर पण असणार. मग युनिट 1चा एक क्वेश्चन, युनिट 2चा एक क्वेश्चन, युनिट 3चा एक क्वेश्चन, युनिट 4चा एक क्वेश्चन, डिपेंड्स. अशा सब क्वेश्चन तुम्हाला 6 मार्क्सला येऊ शकतात. यस. मग यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर 6 मार्क्स, 5 मार्क्स, 6 मार्क्स, 5 मार्क्स असे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. मग याच्यात सॉल्व एनी 3 अशा प्रकारे तुम्हाला प्रोबेबल येऊ शकतं, लक्षात ठेवा. सॉल्व एनी 3. मग याच्यात युनिट 1, याच्यात युनिट 1, याच्यात युनिट 1, याच्यात युनिट 2 अशा प्रकारे असू शकतं, बरोबर. मग युनिट 1 म्हटलं तर मग आपल्याला माहिती आहे आता यामध्ये कोणकोणती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या पीडीएफ मध्ये जे तुम्हाला
इम्पॉर्टंट फोकस करायचे आहेत, ते इथे परत लिहिण्याची गरज नाहीये, बरोबर. आणि युनिट 2 सेम, परत तुम्हाला इम्पॉर्टंट पीडीएफच्या क्वेश्चन मध्ये जायचं आहे. मी फक्त इथे पॅटर्न एक्सप्लेन करतोय आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत ते परत रिवाइज करतोय तुम्हाला सांगण्यासाठी की तुम्ही युनिट 1, युनिट 2, युनिट 3 वाईज मी जे इम्पॉर्टंट पीडीएफ त्या कोर्समध्ये टाकलेले आहे त्याचा व्हिडिओ याच्या आधी शूट केलेला आहे, बरोबर. सेम आता तुम्हाला जायचंय क्वेश्चन 2 कडे. आता बघा, म्हणजे इथे जर मी 6 मार्काचे 3 सॉल्व्ह केले तर माझा 18 मार्क कव्हर होतात, बरोबर. यस, सेम, म्हणजे मी नियर अबाउट 18 मार्क्स इथे काय करतोय, कव्हर करतोय. याने 3 म्हटलंय ना, बरोबर. म्हणजे आपण असं म्हणूया 6 मार्क्सचा मे बी क्वेश्चन असू शकतो. 6 और 6. ओके. आता जाऊया आपण युनिट 2 कडे. आता इथे परत तुम्हाला युनिट 1 प्लस युनिट 2 असं येऊ शकतं, बरोबर. याच्यामध्ये अगेन सॉल्व एनी 3 असू शकतं. यस, याच्यामध्ये परत तुम्हाला क्वेश्चन 1, 2, 3, 4, पण इथे बघा आता युनिट 2 ला जास्त फोकस केलाय आणि इथे आला युनिट 1. म्हणजे स्टुडंट युनिट 1 आणि 2 मध्ये तुम्हाला स्कोप आहे. जर एखाद्या युनिटचा एखादा क्वेश्चन येतच नसेल, एखादा टफ क्वेश्चन असेल, तर तुम्ही दुसऱ्या युनिटचा तिथे ओव्हरकम करू शकता. आणि अशा प्रकारे परत तुम्हाला काय करायचं, याच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या पीडीएफ मध्ये जो कोर्स मध्ये मी दिलेला आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चनची पीडीएफ, राईट. यस, आणि परत तुम्हाला इथे येऊ शकतं 6 मार्क्स, 6 मार्क्स, 6 मार्क्स, 6 मार्क्स. म्हणजे मी परत काय करणार, 18 मार्क्सला कव्हर करणार. अशा प्रकारे माझा क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 असू शकतो. आता जाऊया आपण पुढे क्वेश्चन 3 कडे. आता क्वेश्चन 3 मध्ये काय असू शकतं, क्वेश्चन 3 मध्ये आता तुम्हाला क्वेश्चन 3 आणि त्याला और असणारे क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 त्याला और असणारे तुमचा क्वेश्चन 6, करेक्ट. यस, मग बघा आता या दोघांमध्ये हा एकमेकाला और आहे. यस, मग क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला युनिट 3 ला फोकस करायचा आहे. युनिट 3 चे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत पीडीएफ मध्ये मी दिलेले आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या पीडीएफ मध्ये युनिट 3 ला फोकस करायचा आहे. मग याच्यामध्ये असं येऊ शकतं की तुम्हाला 9 मार्काचे 2 क्वेश्चन येऊ शकतात, बरोबर. म्हणजे इथे तुमचे 18 मार्क्स कव्हर होतात, कारण युनिट 3 हा मोठा न्यूमेरिकलचा आहे, बरोबर. मग परत तुम्हाला याच्या और काय असू शकतं, इथे तुम्हाला युनिट 3, तिथे युनिट 4. हा, आता याच्यामध्ये असं पण होऊ शकतं की युनिट 4 चा क्वेश्चन तुम्हाला एक ऍड होऊ शकतो, बरोबर. युनिट 4 चा पण क्वेश्चन इथे ऍड होऊ शकतो, तो 9 मार्क्सला, बरोबर. आता तसं बघितलं तर मग तुम्हाला 18 मार्क्स कव्हर करायचे आहेत, बरोबर. मग याच्यात पण एनी 2 तुम्हाला सॉल्व्ह करायला येऊ शकतं, एनी 2, बरोबर. त्यानंतर परत युनिट 3 आणि युनिट 4 असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. मग याच्यात परत 9 मार्क्सचे आणि एनी 2, म्हणजे इथे पण तुमचे परत 18 मार्क्स कव्हर होऊ शकतात, कळालं. 18, म्हणजे आपण जर 18 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे टोटल किती मार्क्स होतात बघा, 18 मल्टिप्लाय 5 म्हणजे तुमचं 90 मार्क्स होतात. परंतु आपल्याला क्वेश्चन पेपर तसं जर बघितलं तर किती मार्क्सचा पाहिजे, 70. म्हणजे आपल्याला जर 17 डिवाइड बाय आपण 5 युनिट केले तर 14 मार्क्सचा तुमचा 14 मार्क्सचा काय होऊ शकतो, एक तुमचा तिथे क्वेश्चन तयार होऊ शकतो. म्हणजे या प्रकारे तुम्हाला 7 मार्क्सचे म्हणा किंवा 8 म्हणजे आपण जर इथे बघितलं तर हे एक्सेस होऊन जाईल. मग आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, परत 14 मार्क्सला कव्हर करायचं, म्हणजे हा 7 मध्ये होईल, बरोबर. आपण 9 कन्सिडर केले पण ते 7 मार्क्स साठी जाऊ शकतात, बरोबर. यस, परत हे पण तुमचं काय होऊ शकतं, 7 मार्क्स साठी क्वेश्चन जाऊ शकतात. म्हणजे इथे तुम्हाला परत एनी 2, इथे एनी 2 असं करत 14 मार्क्सला कव्हर करू शकतात. आता इथे बघा, इथे आपण 6 मार्क्स घेतले होते ना, म्हणजे इथे तुम्हाला 6 12 7 14, म्हणजे इथे पण अशा प्रकारे तुम्हाला येऊ शकतं. म्हणजे बघा युनिट 1 आणि 2 ला जास्त वेटेज असं मला वाटतंय. त्यानंतर परत आता तुमचे किती कव्हर झाले, म्हणजे तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतला तर 18 प्लस 14 32 मार्क्स कव्हर झाले. म्हणजे किती मार्क्स राहिले तुमचे आता, 38. म्हणजे यस,
हा, इथे आपण जास्त वेटेज दिलं, इथे तुम्हाला नियर अबाउट थोडं चेंजेस येईल, पण क्वेश्चन असेच येणार, याच्यामध्ये एवढा फरक नाही होणार, क्वेश्चन तर असेच येणार आहे तुम्हाला. यस, कारण ऑलरेडी तुम्हाला या युनिटला परत रिपीट करायचं आहे एंड सेम एक्झामिनेशन साठी, बरोबर. यस, आता आपण देऊया इथे 14 मार्क्सचं वेटेज, बरोबर. मग 14 मार्क्स देत असताना मे बी असं होऊ शकतं की तुम्हाला 654 किंवा 6 अशा काही प्रकारे तुम्हाला एक 14 मार्क्स पर्यंतचा कव्हर करायचं, एनी सॉल्व 3. अगेन 6, 5, 4 जर घेतला आपण तर किती होतात, 6, 5, 11, 4, 15, म्हणजे इथे परत तुम्हाला 3 मार्क्स पर्यंतच येऊ शकतं, बरोबर. अशा प्रकारे, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 14 मार्क्स पर्यंत कव्हर करायला येऊ शकतं. म्हणजे 14 मार्क्सचं युनिट 1 आणि 2 ला वेटेज द्यायचं, पुढे परत 14 मार्क्सचं इकडे जाईल, बरोबर. आणि मग आपले किती क्वेश्चन्स होतात, 14, 32, म्हणजे आपल्याला इकडे परत वेटेज वाढावं लागेल, म्हणजे 18 त्रिक 54, यस 18 किंवा मग 20 ने होऊ शकतं का, 20 + 20 + 20, 18, यस 18 त्रिक 54 आणि 54 + 16 नाही, 54 + 16 किती होतात, 70. यस, म्हणजे तुम्हाला इथे हे 14 मार्क्स नसणार आहेत. यस, बघा इकडे 5 + 6 म्हणजे 16 मार्क्स पर्यंत येऊ शकतं. 6, 5, 5, 6 म्हणजे 16 मार्क्स. ओके, मग इकडे आता 18, इकडे परत 18. सिमिलरली युनिट 4 आणि तुमचं इथे कोणतं कव्हर झालं होतं, युनिट 3 आणि 4, आणि इकडे तुमचं परत युनिट 5 आणि त्याला ऑर युनिट 5, म्हणजे हे तुमचं येईल आता परत किती मार्क्सचं, याच्यामध्ये ए बी असे सब क्वेश्चन असू शकतात, 9 मार्क्सचे असू शकतात. यस, 9 मार्क्स. ओके, आणि याचे 18 मार्क्स, याचे 18 मार्क्स, आणि हा असणार आहे तुम्हाला मध्ये ऑरला. म्हणजे आतापर्यंत आपण जे बघितलं तर 16 मार्क्स साठी 2 क्वेश्चन, क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 18 मार्क्स, क्वेश्चन 4 18 मार्क्स, क्वेश्चन 5 18 मार्क्स, क्वेश्चन 6 18 मार्क्स, बरोबर. आता यातून एकच सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे 16 मार्क्स, यातनं एक सॉल्व्ह करायचं आहे 16 मार्क्स, बरोबर. यातनं एक सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे तुम्हाला 16 मार्क्स, 18. ओके, म्हणजे तुम्हाला 7 आणि 8 पण रिपीट होऊ शकतो. तर अशा प्रकारे परत 18 मार्क्स, म्हणजे हे 18 त्रिक 54 + 16, यस, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे 70 मार्क्सला फेस करायचा आहे. तर स्टुडंट अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, इनसेम आणि एंडसेमला फोकस करू शकतात. सगळ्यात इम्पॉर्टंट युनिट 1, युनिट 2 हे मिक्सर मध्ये क्वेश्चन्स तुम्हाला येणार, मिक्स येणार, आणि नंतर मग युनिट 3, 4, 5 मध्ये तुम्हाला त्याचं वेटेज वाढत जाणार, आणि त्यानुसार म्हणजे 9, 7, 7, 8 मार्क्स पर्यंतचे क्वेश्चन येऊ शकतात. म्हणजे आपण एक्सपेक्टेड करू शकतो की तुम्हाला क्वेश्चन 7 आणि क्वेश्चन 8 पण जनरेट होऊ शकतो, ते ऑर सेपरेट करण्यासाठी, किंवा क्वेश्चन 3 वर युनिट 3 त्याला ऑर क्वेश्चन 4, युनिट 5 ला ऑर क्वेश्चन 5 और 6, युनिट 5 ला ऑर 5 मध्ये क्वेश्चन 7 and 8 असं पण होऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सेपरेट युनिट वर पण येऊ शकतं किंवा मिक्स होऊ शकतं. म्हणजे आपण याची जर समरी बघितली तर काय असेल, परत एकदा याच्या समरीकडे जाऊ. बघा समरी प्रोबॅबल आहे हे, यामध्ये थोडेसे चेंजेस येऊ शकतात बट प्रोबॅबल. कारण बघा आता काय, क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6, क्वेश्चन 7 आणि क्वेश्चन 8. आता यामध्ये युनिट 1 + युनिट 2, यामध्ये पण युनिट 1 + युनिट 2, याच्यामध्ये युनिट 3,
युनिट 4 आणि युनिट 5 असं मला म्हणायचं होतं. म्हणजे इथे तुमचे झाले 16 मार्क्स, इथे तुमचे झाले 18 मार्क्स, इथे तुमचे झाले 18 मार्क्स आणि इथे तुमचे झाले 18 मार्क्स. म्हणजे काय झालं, 16 प्लस 3 टाइम्स 18 म्हणजे हे झाले तुमचे 70 मार्क्सचे क्वेश्चन्स. तर अशा प्रकारे स्टुडंट तुम्हाला 17 मार्क्स प्रिपरेशन एंड सेम एक्झाम साठी करायचं आहे. ओके, सो बेस्ट ऑफ लक टू एव्हरीवन.